चंद एक ऑर्गेनाइजेशन प्रोटेस्ट का भी प्लान कर रहे हैं। Political parties can do the protest according to me, but not the Muslim organizations. Protest बोले तो क्या है, रास्ते में जाने का। क्या अभी रास्ते में गए तो हल होती है क्या? ये चेंज करती है कि गवर्नमेंट? डेमोक्रेसी में रास्ते में जाने का एक प्रोटेस्ट का एक तरीका है, उसमें गवर्नमेंट, वी हैव टू प्रेशराइज द गवर्नमेंट एंड द गवर्नमेंट शुड बोट टू अस। इसमें वो गवर्नमेंट डिसाइड किया है इलेक्शन के वास्ते, अभी इलेक्शन ऐसे आने से पहले ये पॉलिटिकल कॉन्स्पिरेसी है। ये पॉलिटिकल कॉन्स्पिरेसी को हम रास्ते में आके प्रोटेस्ट करके हल करने को नहीं होती है, और उससे समस्या ज्यादा होती है। ये गारंटी के अलावा भी क्या कुछ हादसा हुआ तो, कुछ अनटवर्ड इंसिडेंट्स हुआ तो हु इज रिस्पॉन्सिबल फॉर दैट? एंड ऐसा क्या भी इंसिडेंट हुआ तो बीजेपी गवर्नमेंट उसको मुसलमानों का खिलाफ इलेक्शन में उसको प्रचार करती है। Yes. The Home Minister, Mr. Amit Shah, in today's meeting in Bidar, and Bommai himself in the press conference says that the reservation for the Muslims was given under religious category. It was not on religious category, it was completely on the backward class category. Karnataka, Kerala, Tamil Nadu and Bihar, in all these states, Muslims are availing the reservation under OBC. So this is a communal ploy and this should be defeated. 2B रिजर्वेशन के मसले पर बेंगलुरु के दारुसलाम में एक अहम तरीन इजलास मुनक़द हुआ। मारूफ सोशल एक्टिविस्ट शू सुंदर, मारूफ सहाफ़ी BM हनीफ ने रिजर्वेशन की तारीख, मुसलमानों को हासिल रिजर्वेशन की बुनियाद, 4% 2B रिजर्वेशन को रद्द करने के हुकूमत के फैसले पर तफसीली गुफ्तगू की। कर्नाटक सुन्नी स्टूडेंट्स फेडरेशन SSF के तहत 26 मार्च 2023 बरोज़ इतवार ये वर्कशॉप मुनक़द हुआ। सीनियर जर्नलिस्ट BM हनीफ ने कहा कि हुकूमत के फैसले के खिलाफ मुसलमान मुत्तहिद होकर मजबूती के साथ कानूनी लड़ाई लड़ें। BM हनीफ ने कहा कि हुकूमत के फैसले में कई खामियां हैं। ये मसला कानूनी तौर पर हल हो सकता है, लेकिन इस मसले को लेकर सड़कों पर उतरना, एहतजाज करना दुरुस्त नहीं है। सोशल एक्टिविस्ट शू सुंदर ने कहा कि कर्नाटक में मुसलमानों को हासिल 4% रिजर्वेशन मजहब की बुनियाद पर नहीं है, बल्कि पसमानदा तबकात बैकवर्ड क्लासेस के ज़मरे के तहत दिया गया है। अदालत ने भी इस रिजर्वेशन को तस्लीम किया है। चलिए देखते हैं इस पूरे मसले पर BM हनीफ और शिव सुंदर ने क्या बातें कहीं और मुसलमानों को क्या मशवरे दिए। पेश है जनूबी न्यूज़ की रिपोर्ट। ये 4% रिजर्वेशन का इश्यू कोर्ट में जाना ज़रूरत है, लेकिन एक बात का ख्याल हम रखना, सब मिल के बात करके, लीगल फ्रेटर्निटी के साथ भी बात करके, रिटायर्ड जजेस और हाई कोर्ट लॉयर्स के साथ डिस्कशन करके सीधा बहुत इंटेलिजेंट तरफ से इसका एप्लीकेशन रेडी करना है। ये तो वेरी इम्पोर्टेंट। और एक आदमी जाती है और एक आदमी जाती है, ऐसा किए तो बहुत मुश्किल होती है। हिजाब का केस में हम इसका एक्सपीरियंस हुआ है हमको, उसके वास्ते इसमें हमको वेरी इंपॉर्टेंट वैलिड कॉन्स्टिट्यूशनल पॉइंट्स भी है इधर। द नंबर 1 पॉइंट इज, सरकार इसके लिए क्या मुसलमान पिछड़े नहीं है, अभी आगे आया है, ये क्वेश्चन के ऊपर कोई इंस्ट्रक्शन नहीं तो रिक्वेस्ट अदर बैकवर्ड क्लासेस कमीशन को नहीं दिया है स्टडी करने के लिए। और अदर बैकवर्ड क्लासेस भी मुसलमानों का ये पिछड़ेपन पर, ये रिजर्वेशन का इश्यू पर क्या समीक्षा नहीं तो क्या स्टडी क्या भी नहीं किया है। विदाउट दिस स्टडी एंड डिटेल्ड डिस्कशन विद द पीपल अफेक्टेड, दिस इज वेरी रॉन्ग मेजर अकॉर्डिंग टू आवर कॉन्स्टिट्यूशन। कॉन्स्टिट्यूशन में पिछले जब कितना अदर बैकवर्ड क्लासेस कमीशन आया है, वो सब एक बात बताया है, मुसलमान अदर बैकवर्ड क्लासेस में आती है। So this reservation has been given
ऑन अदर बैकवर्ड क्लासेस कैटेगरी। इसमें धर्म का आधार पर रिजर्वेशन देने का क्या भी इश्यू नहीं है। कोई कमीशंस धर्म का आधार पर मुसलमानों को रिजर्वेशन नहीं दिया है। ये रिजर्वेशन सिर्फ अदर बैकवर्ड क्लासेस का अंडर हम आती है। सोशली एंड एजुकेशनली वी आर बैकवर्ड, दैट्स व्हाई वी हैव गॉट रिजर्वेशन। लेकिन और ये गवर्नमेंट कह रही है कि आंध्र प्रदेश में ये रिजेक्ट हुआ है, रिलीजन बेस्ड रिजर्वेशन नहीं होना चाहिए। ठीक है, आंध्र प्रदेश में राजशेखर रेड्डी साहब सीएम था, 5% रिजर्वेशन गवर्नमेंट का ऑर्डर में हुआ। इट वाज नॉट डिसाइडेड ऑन द बेसिस ऑफ ए रिपोर्ट गिवन बाय बैकवर्ड क्लासेस कमीशन। ये हम याद रखना, कोई बैकवर्ड क्लासेस कमीशन उधर ये एक रिपोर्ट स्टडी करके रिपोर्ट देके उसके ऊपर ये 5% रिजर्वेशन नहीं दिया। इट वाज ए पॉलिटिकल डिसीजन, दैट्स व्हाई हाई कोर्ट रूल्ड आउट दैट। इधर कर्नाटक का सिचुएशन अलग है। कर्नाटका में दिस इज कॉन्स्टिट्यूशनली गवर्नमेंट हैज बीन गिवन अकॉर्डिंग टू द रिपोर्ट्स गिवन बाय द सब्सिक्वेंट परमानेंट बैकवर्ड क्लासेस कमीशंस। वो नागनगौड़ा समिति 1961 में आया है, नहीं तो उसके बाद हावनूर कमेटी में भी वो डिफरेंसेस ओपिनियन था, उसके बारे में गवर्नमेंट भी एक्शन लिया उस वक्त, देवराजसु गवर्नमेंट। उसके बाद वेंकट स्वामी आयोग आया, चिन्नप्परेड्डी आयोग आया। वो सब आयोगा का डिटेल्ड स्टडी और रिपोर्ट के बाद ये ओबीसी का अंदर मुसलमानों को रिजर्वेशन दिया है। दिस इज नॉट ऑन द बेसिस ऑफ रिलीजन। अदर रिलीजन्स also there in the OBC. क्रिश्चियंस आर देयर, जैन धर्म वाले हैं, बौद्ध मत वाले हैं, वो पूरा है। वो सब अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन वी आर ऑल कमिंग अंडर अदर बैकवर्ड क्लासेस एंड वी आर गेटिंग द रिजर्वेशन। अभी अलग अलग ऑर्गेनाइजेशन, मुस्लिम ऑर्गेनाइजेशन कह रहे हैं कि वो कोर्ट जाएंगे, इस सिलसिले में फाइट करेंगे, तो क्या आपका सजेशन? नहीं, एक प्लेटफॉर्म में आके ये अलग अलग एसोसिएशन वाले डिस्कशन करना है, आपस में डिस्कशन करना है। पहले लीगल एक्सपर्ट्स का ओपिनियन लेना है, उसके बाद हम एक एप्लीकेशन रेडी करना है। दिस इज वेरी इंपॉर्टेंट एंड देयर इज नो क्वेश्चन ऑफ ब्लेमिंग वक्कलिगास, ब्लेमिंग लिंगाइट्स। इसमें उनका क्या भी गलत नहीं है। ये बीजेपी गवर्नमेंट का एक कॉन्स्पिरेसी है मुसलमानों के खिलाफ। इलेक्शन से पहले बीजेपी गवर्नमेंट मुसलमान के और वक्कलिगा के बीच डिस्प्यूट करने के लिए चाहते हैं। मुसलमान और लिंगायत आपस में झगड़ा करना बोल के बीजेपी वाले चाहते हैं, उसको हम चांसेस नहीं देना। तो चंद एक ऑर्गेनाइजेशन प्रोटेस्ट का भी प्लान कर रहे हैं। पॉलिटिकल पार्टीज कैन डू द प्रोटेस्ट अकॉर्डिंग टू मी, बट नॉट द मुस्लिम ऑर्गेनाइजेशंस। प्रोटेस्ट बोले तो क्या है, रास्ते में जाने का। क्या अभी रास्ते में गए तो हल होती है क्या? ये चेंज करती है क्या गवर्नमेंट? डेमोक्रेसी में रास्ते में जाने का एक प्रोटेस्ट का एक तरीका है। उसमें गवर्नमेंट, वी हैव टू प्रेशराइज द गवर्नमेंट एंड द गवर्नमेंट शुड वोट टू अस। इसमें वो गवर्नमेंट डिसाइड किया है इलेक्शन के वास्ते। अभी इलेक्शन ऐसे आने से पहले ये पॉलिटिकल कॉन्स्पिरेसी है। ये पॉलिटिकल कॉन्स्पिरेसी को हम रास्ते में आके प्रोटेस्ट करके हल करने को नहीं होती है, और उससे समस्या ज्यादा होती है। हु विल गिव द गारंटी? If 1,000 or 2,000 people are going to the road, streets, and क्या भी नहीं हादसा होती है उधर, क्या भी गलाटा नहीं होती है, क्या भी अनटवर्ड इंसिडेंट नहीं होती है बोल के गारंटी देने वाले कौन है? जो लीडर वो कॉल फॉर करती है प्रोटेस्ट, वो ये गारंटी देने के लिए तैयार है क्या? वेदर ही इज गारंटिंग दैट पीसफुली हम एक प्रोटेस्ट करती है बोल के गारंटी देने को होती है क्या? और उसके गारंटी के अलावा भी क्या कुछ हादसा हुआ तो, कुछ अनटवर्ड इंसिडेंट्स हुआ तो Who is responsible for that? And ऐसा क्या भी इंसिडेंट हुआ तो बीजेपी गवर्नमेंट उसको मुसलमानों का खिलाफ इलेक्शन में उसको प्रचार करती है। थैंक यू। Decision about the amendment that has been brought into OBC reservation, especially the annulment of the Muslim reservation under 2B of 4% and distributing it among the Wakkaligas and Lingayas, is completely procedurally improper, illegal and irrational, and it does not stand the constitutional scrutiny. Why? Because the Karnataka High Court in a judgment in 1979, when there was a question whether Muslims should be given OBC reservation, the High Court of Karnataka, as in a very specific courts, have mentioned that the fact that the Muslims are religious minority is no ground to exclude them from the list of backward classes. This is the part of the judgment that was given in Somashekarappa and others versus State of Mysore on April 9, 1979.
While this being the case, the Home Minister, Mr. Amit Shah, in today's meeting in Bidar, and Bommai himself in the press conference says that the reservation for the Muslims was given under religious category. It was not on religious category, it was completely on the backward class category. And what is a backward class does mean, apart from the Dalits reservation, whichever community is suffering from social and historical educational backwardness, they come under the category of other backward classes. And the Muslims and also other categories which are under the OBC reservations, they are not other backward castes, they are other backward classes. So if there is an oppression, if there is a backwardness based on a community, based on say caste, based on other historical reasons, they shall be considered under other backward classes. So this has been actually been proved correct under many commission reports. For example, in Leslie Miller Committee in 1920, prior to independence, this brought Muslims under the non-Brahmin reservation category, because not because they were Muslims, because they were not properly represented and they were socially and educationally backward. And the Nagangauda Committee in 1961 and the 1984 Venkaswamy Committee and the 1990 Chinnapareddy Commission, the Sachar Committee report, all the reports suggest that they are backward classes. They belong to backward class. And apart from that, today it is not only Karnataka. In Karnataka, Kerala, Tamil Nadu and Bihar, in all these states, Muslims are availing the reservation under OBC. So this is a communal ploy and this should be defeated. Government is telling that Muslims have been included in economically weaker section. Yeah. That is a 10% reservation. Yeah. They will be included. See, what is the Scrapping the 2B category. Yeah, see what is the definition of EWS? Only those category of communities who are not availing reservation under any other categories, either Dalit or OBC, they will be entitled for EWS reservation. Muslims are already entitled to get the OBC reservation, and why should be they added to EWS? And the second thing, there is another communal conspiracy here. These people who are socially and educationally backward, according to Sachar, their backwardness is equivalent to Dalits backwardness. They cannot compete with the socially and educationally forward communities. What is the definition of EWS? All the communities under EWS are categories like Brahmins who are considered as educationally and socially forward. How can you bring two communities which are unequal on the same platform? This is constitutionally wrong. You can provide competition on the same plane. Equal should compete on the equal plane. Here are the two unequal communities competing on the same plane, which is unconstitutional, which is against the principle of social justice. Thank you, sir. Your good name. I am Shiva Sundar. कर्नाटक स्टेट सुन्नी स्टूडेंट फेडरेशन एसएसएफ के तरफ से कर्नाटक के 20 डिस्ट्रिक्टों से स्टूडेंट्स को बुलाकर आज 2B रिजर्वेशन के बारे में हम इंफॉर्मेशन दिया है। हमको पहले हमारा नौजवानों को, हमारा कम्युनिटी को इंफॉर्मेशन होना चाहिए। एक मसला आने के वक्त हम प्रोटेस्ट को जाने के पहले हम आगे क्या करना चाहिए, एक मसला उसके पीछे हम क्या कर सकते हैं, इसके बारे में हम समझना, बात करना, बैठना। अल्हम्दुलिल्लाह आज के दिन हम बेंगलुरु में हमारा नौजवानों को इसके बारे में इंफॉर्मेशन दिया है। आगे के दिन हम क्या करेंगे, हम इंशाअल्लाह बैठकर एक चर्चा करेंगे, उसके बाद इसके बारे में हम सोच रहे हैं इंशाअल्लाह। तो ये 2B रिजर्वेशन जो खत्म किया गया सर, आपको क्या लगता है गवर्नमेंट ऐसा क्यों किया है गवर्नमेंट? ये सिर्फ इलेक्शन नजदीक आ रहे हैं इसीलिए कर रहे हैं। अब तो सबको मालूम है मुस्लिम कम्युनिटी का हालात, स्पेशली नॉर्थ कर्नाटक, मिडिल कर्नाटक विलेजेस में मुसलमानों का हालात बहुत ख़राब है। उनको तालीमात नहीं है, दीन और दुनियावी दोनों तालीमात के बारे में भी पीछे है, और बहुत सारे नौजवान उनको काम नहीं है, बहुत मुश्किलात में है।
और साचार रिपोर्ट भी हमको मालूम है, एजुकेशन में हम दलितों से भी बहुत पीछे हैं। ऐसा एक वक्त में ऐसा एक फैसला, ये तो सिर्फ इलेक्शन, नेक्स्ट इलेक्शन आने वाला है, ये सब लोगों को मालूम है, इसीलिए ऐसा एक ऐसा एक फैसला हमारा गवर्नमेंट ने भी लिया है। ये कोर्ट से क्या भी आप रुजू होंगे इस मामले में? इंशाअल्लाह हमारा सुन्नी स्टूडेंट फेडरेशन, सुन्नी युवजन संघ, मुस्लिम जमात, हमारा एक टीम है, सुन्नी एजुकेशनल बोर्ड, सब बैठकर इंशाअल्लाह हम इसके बारे में सोच रहे हैं और कोर्ट को जाने के लिए हम तैयार हैं इंशाअल्लाह आगे के दिन में। थैंक यू सर। आपका नाम? हाफिज सुफियान सकाफी, SSF कर्नाटक स्टेट प्रेसिडेंट। ಬೇರೆ ಕಡೆ ವರ್ಗಗಳಿದ್ದಾವೆ. ಇದು ಹೆಚ್ಚು ಉತ್ತರ ಭಾರತಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚು ಅನ್ವಯಿಸುತ್ತೆ. ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದಲ್ಲಿ ಬೇರೆ ರೀತಿ ವರ್ಗಗಳಿದೆ. ಉತ್ತರ ಭಾರತವನ್ನು ಗಮನದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ನೋಡೋದಾದ್ರೆ ಪರದೇಶಗಳಿಂದ ಬಂದಂತ ಅಶ್ರಫಗಳು ಅಂತ ಕರೆಯಲ್ಪಡುವಂತಹ ಮುಸ್ಲಿಮರು, ಅದರ ಜೊತೆಗೆ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಕನ್ವರ್ಸಿಂಗ್ ಬಗ್ಗೆ ತುಂಬಾ ಮಾತಾಡ್ತೀವಿ. ಅದು ನೋಡೋದಾದ್ರೆ ಇತಿಹಾಸದ ವ್ಯಂಗ್ಯ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ, ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಧಾರ್ಮಿಕರು ರಾಜರಾದರೂ ಕೂಡ ಆ ಧರ್ಮಕ್ಕೆ ಮೊದಲು ಮತಾಂತರಾದ ಬ್ರಾಹ್ಮಣರು. ಮೊಘಲರ ರಾಜ್ಯಭಾರ ಮಾಡ್ತಿದ್ದಾಗ ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟರಿಗೆ ಮಾತ್ರ ಮೀಸಲಾತಿ ಅಲ್ಲ, ಮುಸ್ಲಿಮರು ದಲಿತರಿದ್ದಾರೆ, ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ರು ದಲಿತರಿದ್ದಾರೆ, ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ದಲಿತರಂತಾನೆ ಮೀಸಲಾತಿ ಕೊಡಬೇಕು. ಧರ್ಮ ಬದಲಾದ ಮಾತ್ರಕ್ಕೆ ಸಾಮಾಜಿಕವಾಗಿರುವ ಶ್ರೇಣೀಕರಣ ಬದಲಾಗಿಲ್ಲ. ಅದೇ ರೀತಿ ಹಿಂದುಳಿದ ಜಾತಿಗಳು ಇದ್ದಾವೆ. ಹೀಗೆ ಉದ್ದಕ್ಕೂ ಕೂಡ ಧರ್ಮ ಯಾವುದೇ ಇದ್ದರೂ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಬ್ಯಾಕ್ವರ್ಡ್ನೆಸ್, ಪ್ರಾತಿನಿಧ್ಯ, ಇವೆಲ್ಲ ಬೇರೆ ಧರ್ಮದವರು ಯಾವ ರೀತಿ ಅನುಭವಿಸ್ತಿದ್ದಾರೋ ದಲಿತರು, ಮುಸ್ಲಿಮರು ಅದೇ ರೀತಿ ಅನುಭವಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದು ಸಾಚಾರ ಸಮಿತಿ ಹೇಳುವಂತ ಒಟ್ಟಾರೆ ಅದರ ವರದಿಯ ತಾತ್ಪರ್ಯ. ಅದು ಕೂಡ ಸಾರಾಂಶದಲ್ಲಿ ಏನ್ ಹೇಳುತ್ತೆ, ಮೀಸಲಾತಿ, ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗಗಳ ಮೀಸಲಾತಿ ಅತ್ಯಗತ್ಯ ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ. ರಂಗನಾಥ್ ಮಿಶ್ರಾ ಆಯೋಗ ಇನ್ನೂ ಒಂದು ಹೆಜ್ಜೆ ಮುಂದೆ ಹೋಗುತ್ತೆ. ಇವತ್ತು ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಪಾಸ್ಬಂದ ಮುಸ್ಲಿಮರ ಹೋರಾಟವನ್ನು ನಡೀತಾ ಇದೆ. ಇವತ್ತು ಮೋದಿ ಅದರಲ್ಲಿ ಮುಗ್ಧರಿಸಲು ಪ್ರಯತ್ನಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮುಸ್ಲಿಮರಲ್ಲಿ ಕೂಡ ಶ್ರೇಣೀಕರಣ ಇದೆ. ಮುಸ್ಲಿಮರಿಗೆ ಕೊಟ್ಟಂತ ರಿಸರ್ವೇಶನ್ ಲಾಭ ಎಲ್ಲವನ್ನೂ ಕೂಡ ಅಲ್ಲಿರುವಂತಹ ದೊಡ್ಡ ಶ್ರೀಮಂತ ಮುಸ್ಲಿಮರು ಬಳಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾನು ಬಡ ಮುಸ್ಲಿಮರ ಪರ ಅಂತ ಮಾತಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೆ. ಪಾಸ್ಬಂದ ಮುಸ್ಲಿಮರ ಹೋರಾಟ ಶುರುವಾದ, ಪಾಸ್ಬಂದ ಅಂದ್ರೆ ಹಿಂದುಳಿದವರು, ಅತ್ಯಂತ ಹಿಂದುಳಿದವರು ಅನ್ನುವಂತ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಅವರ ಹೋರಾಟ ಶುರುವಾದದ್ದು ಈ ರೀತಿಯಾದಂತಹ ಸಾಮಾಜಿಕ ಶ್ರೇಣೀಕರಣವನ್ನು ಕೂಡ ಗಮನಕ್ಕೆ ತಗೊಳ್ಬೇಕು ಅನ್ನೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹೋರಾಟವನ್ನು ನಡೀತಾ ಇದೆ. ಇದು ಒಟ್ಟು ಮುಸ್ಲಿಂ ಮೀಸಲಾತಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟು ಹೇಳೋದು. ಹೀಗಾಗಿ ಇವತ್ತು ಮೀಸಲಾತಿನಲ್ಲಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ವೈರುಧ್ಯ ಏರ್ಪಟ್ಟು ಮೀಸಲಾತಿ ಬೇಕು ಬೇಕು ಅಂತ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಬೇರೆ ಪಂಗಡಗಳ ನಡುವೆ ಜಗಳ ಜಾಸ್ತಿ ಶುರು. ಯಾಕೆ ಜಗಳ ಶುರುವಾಗಿದೆ? ಮೊದಲು ನಿಮಗೆ ಪೇಪರ್ಗಳನ್ನು ನೋಡಿದ್ರೆ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ 300 ಚಪರಾಸಿ ನಾವು ಯಾವ ತರ ವಾದ ಮಾಡ್ತೀವಿ, ಇದು ಸಂವಿಧಾನದ ಅಂಶಗಳಿಗೆ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಯಾವ ತರ ಇದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವು ಪ್ರೂವ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ನಮ್ಮ ವಕೀಲರು ಅದ್ರ ಮೇಲೆ ಡಿಪೆಂಡ್ ಆಗಿದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇಂದಿನ ಕೋರ್ಟಿನ ನ್ಯಾಯಾಲಯಗಳ ತೀರ್ಪುಗಳೆಲ್ಲ ಬೇರೆ ಬೇರೆ ವಿಷಯಗಳಲ್ಲಿ ಯಾವ ತರ ವ್ಯತ್ಯಾಸ ತೀರ್ಪುಗಳು ಬರ್ತದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಕೆಳ ನ್ಯಾಯಾಲಯಗಳಲ್ಲಿ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಬರ್ತದೆ. ಆಯಾ ನ್ಯಾಯಾಲಯಗಳ ಒಲವು ನಿಲುವುಗಳು ಏನಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಕಂಡು ಮಾಡ್ತಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಲಾಂಚ್ ಪ್ರೊಸೆಸ್ ಜಡ್ಜ್ಮೆಂಟ್ ಬಂದು ಒಟ್ಟಾರೆ ಮೇಲ್ಮಿತಿ, ಮೀಸಲಾತಿಯ ಮೇಲ್ಮಿತಿ 50% ಮೀರೋಗಿ ಅಲ್ಲ ಅನ್ನೋ ಅಭಿಪ್ರಾಯ. ಲಿಂಗಾಯತರಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಹಿಂದುಳಿದ ಲಿಂಗಾಯತರು ಮಾತ್ರ ರಿಸರ್ವೇಶನ್ ಸೇರಿಸುತ್ತಾರೆ. ತುಂಬಾ ದೊಡ್ಡ ಗಲಾಟೆಗಳಿಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ವೆಂಕಟಸ್ವಾಮಿ ಆಯೋಗವನ್ನು ರದ್ದು ಮಾಡುತ್ತೆ. 3ನೇ ಶಾಶ್ವತ 3ನೇ ಬ್ಯಾಕ್ವರ್ಡ್ ಕ್ಲಾಸ್ ಕಮಿಷನ್. ಚಿನ್ನಪ್ಪರೆಡ್ಡಿ ಅವರು ಪ್ರಾಯಶಃ ಹಿಜಾಬ್ ಪ್ರಕರಣದಲ್ಲೂ ಅವರ ಸಾಮಾಜಿಕ ನ್ಯಾಯ ಇಂತಹ ವಿಷಯಗಳು ಸಂವಿಧಾನದ ವ್ಯಾಖ್ಯಾನವನ್ನು ತುಂಬಾ ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ವಿಸ್ತರಿಸಿದಂತ ಜಡ್ಜ್ ಅವರನ್ನ ಬ್ಯಾಕ್ವರ್ಡ್ ಕ್ಲಾಸ್ ಕಮಿಷನ್ ಚೇರ್ಮನ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅವರು ವೆಂಕಟಸ್ವಾಮಿ ಆಯೋಗಕ್ಕಿಂತಲೂ ವಿಸ್ತಾರವಾದಂತಹ ಅಧ್ಯಯನವನ್ನು ಕೈಗೊಳ್ತಾರೆ. ಶೈಕ್ಷಣಿಕ ಹಿಂದುಳಿದಿರುವಿಕೆಗೆ ಪ್ರಧಾನ ಮಾನದಂಡ ತೆಗೆದುಕೊಂಡು 10 ಮೂಲಗಳೇನು, ಅವರಿಗೆ ಸಂಪತ್ತಿನ ಮೂಲಗಳೇನು, ಸರಾಸರಿ ಸಂಪತ್ತು ಎಷ್ಟಿದೆ, ಈ ಸಮುದಾಯಗಳ ಸರಾಸರಿ ಸಂಪತ್ತು ಎಷ್ಟಿದೆ, ಆಡಳಿತ ಇಡೀ ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗಗಳ, ಇಡೀ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯವನ್ನ ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗ ಅಂತ ಡಿಕ್ಲೇರ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇರುವಂತಹ ನಾನು ನಿಮಗೆ 4 ನಿದರ್ಶನಗಳನ್ನು ಕೊಡ್ತೀನಿ. ಮೊದಲನೇದು ಮಿಲ್ಲರ್ ಸಮಿತಿ. ಮಿಲ್ಲರ್ ಸಮಿತಿ ಇಡೀ ಮುಸ್ಲಿಮರನ್ನ ಅಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಮುದಾಯದ ಭಾಗವಾಗಿ ಮೀಸಲಾತಿ. ಎರಡನೇದು ನಾಗೇಗೌಡ ಸಮಿತಿ.
ಮುಸ್ಲಿಮರಲ್ಲೇ ಅತಿ ಹಿಂದುಳಿದ ಮುಸ್ಲಿಮರು ಇದ್ದರೂ ಕೂಡ ಇಡೀ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯ ಹಿಂದುಳಿದವರಾಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತು. ವೆಂಕಟಸ್ವಾಮಿ ಆಯೋಗ ಇದೇ ಒಂದು ತೀರ್ಪು ಕೊಡ್ತು, ಚಿನ್ನಪಟ್ಟಿ ಆಯೋಗ ಕೂಡ ಇದೇ ತೀರ್ಪು ಕೊಡ್ತು, ವಸಂತ್ ಕುಮಾರ್ ವರ್ಸಸ್ ಸ್ಟೇಟ್ ಆಫ್ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕೂಡ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಇದೆ. ಆ 300 ಉದ್ಯೋಗದಲ್ಲಿ 50% ಅಷ್ಟು ಕಡ್ಡಾಯ, 50% ಮಾತ್ರ ದಲಿತರಿಗೆ ಮತ್ತು ಓಬಿಸಿಗಳು ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ವಿಭಜನೆ ಮಾಡಿ. ಈಗ 300 ಕೂಡ ಸಂಬಳ ಸಾರಿಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಸಿಗುವಂತ ಉದ್ಯೋಗ, ಸರ್ಕಾರಿ ಉದ್ಯೋಗಗಳ ಸಂಖ್ಯೆ ಜಾಸ್ತಿ. 1,98,000 1,98,00,000 ಉದ್ಯೋಗಗಳು ಅನ್ವಯ ಆಗ್ತಿಲ್ಲ. ಹೀಗಾಗಿ ನಿಧಾನಕ್ಕೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಸಮುದಾಯಗಳು ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಕಲ್ತ್ಕೊಂಡು ಚೆನ್ನಾಗಿ ಬದುಕಬೇಕು ಅನ್ನೋ ಆಶೋತ್ತರವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಬರ್ತಿದ್ರೆ ಅವಕಾಶಗಳೇ ಕಡಿಮೆ ಇದೆ. ಅವಕಾಶಗಳು ಕಡಿಮೆ ಇದ್ದಾಗ ನಮಗೂ ರಿಸರ್ವೇಶನ್ ಬೇಕು ಅಂತ ಶುರುವಾಗಿದೆ. ಈಗ ರಿಸರ್ವೇಶನ್ ನಮ್ಗೆ ಬೇಕು ಅಂತ ಜಾಸ್ತಿ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಿರೋದು ಅತ್ಯಂತ ಹಿಂದುಳಿದ ಜಾತಿಗಳಲ್ಲ. ಗುಜರಾತ್ನಲ್ಲಿ ಪಾಟೀದಾರರು ಬೇಕು ಅಥವಾ ಇಲ್ಲಿ ನೈಟ್ ಶೆಡ್ಯೂಲ್ ಸೇರೋದು. ಮೊನ್ನೆ ಥಾಮಸ್ ಅನ್ನುವಂತ ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಇನ್ನೂ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಇನ್ನೊಂದು ಹೇಳ್ತಾ ಧಾರ್ಮಿಕ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರು, ದಲಿತರು ಮತ್ತು ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗಗಳ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಅಲ್ವಾ? ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಇದು ಜನಪರವಾದಂತ ಸರ್ಕಾರ ಅಲ್ಲ, ಜನಪರವಾದಂತ ಸರ್ಕಾರ. ಕರಾವಳಿಯಲ್ಲಿ 3 ಕೊಲೆಗಳನ್ನು ಇತ್ತೀಚೆಗೆ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಸರ್ಕಾರ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆದವನಿಗೆ ಅವನಿಗೆ ಪ್ರಜೆಗಳೆಲ್ಲ ಒಂದೇ. ನೀವೇನು ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಕೊಡ್ತೀರಿ, ಎಲ್ಲದರ ಮೊದಲು ಒಂದೇ ಕೊಡ್ತಾರೆ. ಉಪ್ಪಿಗೆ ನೀವೇನು ಕೊಡ್ತೀರಿ, ಆಹಾರ ಪದಾರ್ಥಕ್ಕೆ ಏನು ಕೊಡ್ತೀರಿ, ಪೆಟ್ರೋಲ್ಗೆ ಮೀಸಲಾತಿ ಇದು ರದ್ದಾಗಿದೆ. ಯಾರು ಕೂಡ ಪ್ರತಿಭಟನೆಯ ಶೈಲಿಯನ್ನು ಕೂಡ ಯಾರು ಕೂಡ ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತ ನಮ್ಮ ಈ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯದಲ್ಲಿ, ಅಂದ್ರೆ ಇತ್ತೀಚೆಗೆ ಬೆಳೆದಂತಹ ಕೆಲವೊಂದು ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದಂತಹ ಪೂರ್ವ ನಿಯೋಜಿತ ಅಧ್ಯಯನ ಇಲ್ಲದೆ ಸರ್ಕಾರ ಈ ಒಂದು ಆದೇಶವನ್ನು ಹೊರಡಿಸಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಕೋರ್ಟ್ನಲ್ಲಿ ನಮಗೆ